शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम या घोषणांनी सातपूर परिसर दुमदुमून गेला. निमित्त होते सातपूर ज्योती जन्मोत्सव 2026 समितीच्या वतीने आयोजित गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सवाचे. शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी अशोकनगर येथील जाणता राजा मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक 9 वाजता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या महान कार्याचा गौरव करत सामाजिक समता, शिक्षण आणि न्याय यांचा संदेश दिला. सायंकाळी आयोजित कार्यक्रमात समाज प्रबोधनकार व व्याख्याते अभिजित गायकवाड, नाशिक यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित प्रभावी व्याख्यान दिले. त्यांनी ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा सखोल आढावा घेत उपस्थितांना प्रेरित केले. त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सप्तखंजेरी वादक व प्रबोधनकार कीर्तनकार सत्यपाल महाराज चिंचोलीकर यांचे जाहीर प्रबोधनपर कीर्तन मोठ्या भक्तिभावाने पार पडले. या कीर्तनाने उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाला नाशिक, सातपूर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यावेळी नगरसेवक नितीन निगळ, समाधान देवरे, करण गायका, देवा जाधव, आबा गांगुर्डे, नाना वाघ, प्रवीण नागरे, बोरकर, राहुल साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष शिवाजी काळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बगडे, उपाध्यक्षा मनीषा थोरात, सरचिटणीस सुजाता खैरनार, चिटणीस सुयोग मोरे, सचिव ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रसिद्धी प्रमुख सागर आनप तसेच सर्व समन्वय समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, उत्साहात आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत यशस्वीरित्या पार पडला. आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोट नव शिखरा खंडरायाचा खणका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा एकोट 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 जय मल्हार. फुलेंच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी ह्यासाठी नाही आलं की त्यांचा अपमान केला गेला, पाणी ह्यासाठी आलं की माझ्यासारखे हजारो शोषित, लाखो शोषित ह्याच गोष्टींमुळे या समाजात मान खाली घालून जगतायत आणि त्यांना मान वर करता येत नाही फक्त एका गोष्टीमुळे, ते म्हणजे अज्ञान. या अज्ञानाच्या अंधारात हे झोपून गेलेत आणि यांना असं वाटतंय की हे देवामुळे झालंय. देवाने आपल्याला असाच जन्म दिलाय. मागच्या जन्मी आपण काहीतरी पाप केला असं म्हणून आपण शूद्र म्हणून जन्माला आलो, आपण दलित म्हणून जन्माला आलो म्हणून आपण असंच जगलं पाहिजे, हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्वीकारलं नाही. त्यांनी लढा द्यायचं ठरवलं, त्यांनी संघर्ष करायचा ठरवला. त्यांनी आपल्याला शिकवण दिली, विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. आणि हे सगळं अनर्थ कुणामुळे घडले तर एका विद्येमुळे. याचा अर्थ काय हो? ही कविता म्हणून सगळे मोकळे होऊन जातात, पण याचा अर्थ काय? विद्ये विना मती गेली, मती राहिलीच नाही लोकांना जगायची. जगायचं कसं हे सांगितलंच नाही ना कोणी. आणि ज्यांनी सांगायचा प्रयत्न केला त्यांच्यावर अत्याचार केले गेले. काय केलं माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी? माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी हक्क दिले स्त्रियांना. फक्त जगण्याचा हक्क नाही दिला, तर किचनचा उंबरा ओलांडून त्या बाहेरही जग असतं ते जग बघायचा हक्क स्त्रियांना दिला. स्वप्न बघायचेच नाही तर स्वप्न पूर्ण करायचा हक्क स्त्रियांना दिला. देशाच्या पार जाऊन आशियामध्ये एका ठिकाणी